वेलकम फ्रेंड्स, आपल्या बीकेसी करिअर क्लब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत काळ, काम, मजूर, दिवस यातला दुसरा भाग. आपण पहिल्या भागामध्ये सोपे सोपे उदाहरणं पाहिली होती. थोडीशी काठिण्य पातळी ही सोपी होती. आजच्या भागामध्ये आपल्या याच घटकावरची काठिण्य पातळी थोडीशी वाढलेली आहे. कशा पद्धतीचे, समजा पोलीस भरती असेल, 8वी शिष्यवृत्ती परीक्षा असेल, तसेच PSI ST असिस्टंटची संयुक्त परीक्षा असतील, बँक जॉब असेल, IBPSच्या परीक्षा असतील, नवोदयच्या परीक्षा असतील, अशा विविध प्रज्ञाशोधच्या परीक्षा असतील, अशा विविध परीक्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर पाहूया आपला आजचा पहिला प्रकार. आणि पहिला प्रश्न म्हणजे आपण प्रकार 6 हे मागच्या भागामध्ये भाग 1 मध्ये पाहिलेले आहे. तर आज आपण प्रकार 7व्या पासून सुरुवात करणार आहोत. तर प्रश्न आहे, A, B व C हे तिघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. A हा B च्या दुप्पट काम करतो, तर C हा A व B च्या कामाच्या 1/3 म्हणजे 1/3 काम करतो. तर एकटा C काय विचारलं आपल्याला, तर एकटा C ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे, आता आपण पाहून घेऊ. आपल्याला दिलेलं काय आहे, A अधिक B अधिक C हे तिघे मिळून ते काम 12 दिवसात पूर्ण करतात. 12 दिवस, बरोबर आहे. A हा B च्या दुप्पट काम करतो. आता B चे काम, B चे काम x मानू. ठीक आहे, आपल्याला सोडवण्यासाठी B चे काम x मानू. तर मग A चे काम काय येईल, A चे काम दुप्पट काम करतो म्हणजे 2x, बरोबर आहे. C चे काम काय येईल, C चे काम आहे 1/3 A आणि B च्या, कशाच्या, A व B च्या कामाच्या, म्हणजे A अधिक B, म्हणजे हे काय 1/3 2x अधिक x, बरोबर आहे. हे झालं C चं काम. आता तिघे मिळून काय करतात, ते काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर आपण काय करूया, आता तिघांचं काम करूया, तिघांच्या कामाची काय करू, बेरीज करू. ठीक आहे, तिघांचे काम A अधिक B अधिक C बरोबर आपल्याला दिलेला आहे 12. A किती काम करतो, 2x. B किती करतो, x. C किती करतो, 2x अधिक x छेद 3, बरोबर आहे, बरोबर 12. ठीक आहे, सोडून घ्या. आता आपल्याला प्रत्येकाचा छेद काय करावं लागणार आहे, 3 करावं लागणार आहे. छेद समान करून इथं छेद 3 येण्यासाठी याला काय करावं लागेल, 3 ने गुणावं लागेल. 3 दुने 6x, इथं 3 ने गुणावं लागेल, 3x अधिक हे 2x तसेच हा x तसाच. ठीक आहे, छेद 3 बरोबर 12. आपण प्रत्येक स्टेप या ठिकाणी बारकाईने लिहित आहोत. बेरीज करून घ्या. हा 3 या बाजूला जाईल म्हणजे काय होईल, गुणिले होईल. इथं काय छेदस्थानी, इथं अंशस्थानी जातो, भागिले असेल तर गुणिले होतो. जेव्हा बरोबर चिन्हाच्या बाजू बदलतात त्यावेळेस आपलं गुणिलेचं भागिले अधिकचं वजा होत असतं. करून घ्या बेरीज. 6 3 9 9 2 11 आणि 1 12x. किती आले, 12x बरोबर 12 गुणिले हे 3 इकडे जातील 3. ठीक आहे, x बरोबर मग काय होईल, 12 गुणिले 3 भागिले हे 12 म्हणजे x बरोबर किती आले, 3. ठीक आहे, आपल्याला आता x बरोबर किंमत सापडलेली आहे. x म्हणजे काय, x म्हणजे B चे काम, बरोबर आहे. आता आपण C चे काम काढून घ्या. आपल्याला C चे विचारलेलं आहे, मग C चे काम काढून घेऊ आपण. C चे काम किती आहे, 1/3 2x अधिक x. किमती टाकून घेऊन पहा आपण, 2 गुणिले 3 अधिक 3. ठीक आहे, काय हरकत नाही. आता सोडून घ्या तुम्ही पुन्हा, गुणिले 3 दुने 6 3 9 3 1
3 अशा पद्धतीने तुम्हाला काय होईल, एक्स चे काम किती सापडलं आपल्याला, एक्स चं काम मिळालेलं आहे आपल्याला किती 3, सी चं काम किती आलं 3. पाहता सी चे काम किती आलं 3, बरोबर आहे. आता 12 एकूण काम 12 दिवसापैकी 3 दिवस, 12 दिवसापैकी 12 पैकी 3 दिवस, 3 दिवस, ठीक आहे. म्हणजेच 3/12 बरोबर 1/4 काम, 1/4 काम एकूण कामापैकी 1/4 काम सी करतो, ठीक आहे. तर मग आता पूर्ण काम करण्यासाठी सी ला पूर्ण काम करण्यास पूर्ण काम करण्यास 4/1 गुणिले 12 म्हणजे 12 चोक 48 दिवस लागतील. एकट्याला सीला तेच काम पूर्ण करण्यासाठी 48 दिवस लागणार आहेत. कारण पहा आपल्याला सी एकूण कामापैकी 3 दिवस म्हणजे 1/4 काम करतो, बरोबर आहे. आणि एकूण काम आहे 12 भाग म्हणजे 12 गुणिले 4 12 चोक 48 अशा पद्धतीने सी ला ते काम पूर्ण करण्यासाठी 48 दिवस लागणार आहेत. पाहूया आपला पुढचा प्रकार. याच घटकातला आपला 8वा प्रकार आहे. 8वा प्रश्न पहा, 9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रिया एवढे काम करत असल्यास 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. आता आपल्याला दिलेलं आहे पहा, 9 पुरुष, ठीक आहे, 9 पुरुष 12 दिवसात काम पूर्ण करतात. किती दिवसात, 12 दिवसात. 9 पुरुष 12 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. तर आपण पाहू 4 स्त्रिया 4 पुरुष, ठीक आहे, 4 पुरुष बरोबर किती आहेत 6 स्त्रिया आहेत, त्या आहेत 6 स्त्रिया. मग आपण काय करूया, 18 स्त्रिया बरोबर किती पुरुष होतात ते काढू. 18 स्त्रिया बरोबर किती होतील पुरुष, 6 गुणिले 3 म्हणजे 18 4 गुणिले 3 4 त्रिक 12 पुरुष, ठीक आहे. म्हणजे 12 पुरुष बरोबर 18 स्त्रिया. मग आता आपण काय करू, 12 पुरुष किती दिवसात काम करतील, ठीक आहे. 9 पुरुष 12 दिवसात काम पूर्ण करतात, 12 दिवसात काम पूर्ण करतात, काम पूर्ण करतात. मग 12 पुरुष किती दिवसात काम पूर्ण करतील, 12 पुरुष किती दिवसात काम पूर्ण करतील. म्हणजेच काय होईल, 9 गुणिले 12 बरोबर 12 गुणिले एक्स. एक्स म्हणजे काय मानले आपण, दिवस, ठीक आहे. एक्स म्हणजे आपण दिवस मानले. मग एक्स बरोबर काय येईल, एक्स बरोबर 12 गुणिले 9 छेद 12 12 12 गेले म्हणजेच 9. म्हणजेच 12 पुरुष 9 दिवसामध्ये काम पूर्ण करतील. 12 पुरुष 9 दिवसात काम पूर्ण करतील. किती दिवसात, 9 दिवसात, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलंय. 12 पुरुष 9 दिवसामध्ये काम पूर्ण करतील. आपल्याला दिलं होतं 9 पुरुष 12 दिवसात काम करतात, तर 12 पुरुष 9 दिवसामध्ये एकमेकाच्या व्यस्त आहे, उलट होणार आहे. ते तोंडी सुद्धा आपल्याला लगेच लक्षात येतं. आता हे 12 पुरुष बरोबर आहे, 12 पुरुषाऐवजी आपण काय मांडू शकतो, 18 स्त्रिया आपण मांडू शकतो. 12 पुरुष म्हणजेच किती, 18 स्त्रिया. 12 पुरुष म्हणजेच 18 स्त्रिया आपण इथं पाहिलेलं आहे पहा. मग 18 स्त्रिया आपण किती दिवसात काम करतील, 9 दिवस. आपल्याला मिळालं 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील, तर 9 दिवसामध्ये
पूर्ण करतील. अशा पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण पाहिलेलं आहे. आता या उदाहरणामध्ये सर्वात महत्वाचं काय असतं, या उदाहरणामध्ये हे जे रूपांतर केलेलं आहे आपण पहा, 4 पुरुष बरोबर 6 स्त्रिया आणि मग आपल्याला दिलेलं 18 स्त्रिया, 18 स्त्रिया बरोबर किती पुरुष, तर 12 पुरुष. मग आपण 12 पुरुषांचं काम करण्यासाठी लागणारे दिवस काढले, मग त्यावरून आपल्याला 18 स्त्रियांसाठी किती दिवस लागतील ते निघलेलं आहे आपोआप. हेच या ठिकाणी रूपांतर करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे रूपांतर जर आपल्याला करता आलं तर आपल्याला उदाहरण लगेच सोडवता येईल. पहा, ठीक आहे. आपण आपला 9वा प्रकार आहे. 9व्या प्रकारचं जे उदाहरण आहे ते पहा. एक काम अनुक्रमे अ 20 दिवसात, ब 25 दिवसात तर क 30 दिवसात एकट्याने म्हणजे स्वतंत्रपणे पूर्ण करतात. अने 4 दिवस काम केले व तो सोडून गेल्यावर राहिलेल्या कामातले अर्धे काम बीने म्हणजे बने संपवले व तोही सोडून गेला, तर उरलेले काम क किती दिवसात पूर्ण करेल. आता या ठिकाणी आपल्याला 3 जण दिले, अ ब आणि क. तिघांनी स्वतंत्रपणे काम पूर्ण करतात, परंतु सुरुवातीला काय झालं, अ ने 4 दिवस काम केलं आणि तो काम सोडून निघून गेला. त्यानंतर राहिलेल्या कामातलं अर्ध काम ब ने पूर्ण केलं आणि तोही काम सोडून निघून गेला. आणि त्यानंतर मग राहिलेलं जे काम आहे ते राहिलेलं शिल्लक काम हे क ला किती दिवसामध्ये पूर्ण करायचंय ते आपल्याला काढायचं आहे. तो क किती दिवसामध्ये पूर्ण करेल. तर ठीक आहे, आपण पाहूया. अशा पद्धतीने जे उदाहरण असतात आपल्याला विविध पुस्तकामध्ये सापडतात, परंतु काय होतं आपल्याला ते सोडून दिलेले नसतात. ते सुद्धा आपण आपल्या या भागामध्ये सोडून घेत असतो. हा जो एक अडचणीचा अडलेला जो प्रश्न आहे तो अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. ठीक आहे. हा एकूण काम किती दिवसात पूर्ण करतो, 20 दिवसात पूर्ण करतो. बरोबर आहे, 20 दिवसात पूर्ण करतो एकूण काम. मग एका दिवसात एका दिवसात काम, मग एका दिवसात 1/20 काम करेल. किती करेल, 1/20 काम करेल. हा झाला अ. ठीक आहे. आता ब हा एकूण काम, ब हा एकूण काम ब किती दिवसात पूर्ण करतो, एकूण काम 25 दिवसात. बरोबर आहे. एकूण काम किती दिवसात पूर्ण करतो, 25 दिवसात. ठीक आहे. मग एका दिवसात किती काम पूर्ण करेल, ब एका दिवसात 1/25 काम पूर्ण करेल. ठीक आहे. आपल्याला तिन्हीची काढण्याची आवश्यकता नाही, पण आपण समजण्यासाठी तिन्हीचे काढून घेऊ. सी म्हणजेच क हा एकूण काम किती दिवसात पूर्ण करतो, 30 दिवसात. बरोबर आहे. क ला 30 दिवस लागतात एकूण काम पूर्ण करण्यासाठी. मग क चे एका दिवसातलं काम, एका दिवसाचे काम एका दिवसात 1/30 काम करेल. किती, 1/30 काम पूर्ण करेल. ठीक आहे. आता पहा, याचे 4 दिवसाचे काम म्हणजे ए म्हणजेच अ चे. ठीक आहे. अ चे आपल्याला विचारलं, अ मध्ये विचारलेलं होतं. म्हणून पहा, अ चे 4 दिवसाचे काम, अ चे 4 दिवसाचे काम, अ चे 4 दिवसाचे काम काय येईल, मग 4 गुणिले एका दिवसात किती काम करतो तो, एका दिवसात 1/20. 4 × 4 4 × 20 बरोबर 1/5 काम. ठीक आहे. पाहता ए ने म्हणजेच अ ने काय केलेलं आपल्याला 1/5 काम पूर्ण केलेलं आहे 4 दिवसामध्ये. आता शिल्लक राहिलेलं काम पाहता. मग शिल्लक किती काम राहिलं, शिल्लक काम किती, 1 -
1/5 म्हणजे एक काम हे पूर्ण आहे. या पूर्ण कामातून 1/5 काम येणे केलेलं आहे. 4 दिवसात ते वजा करून टाकू. करा तर वजाबाकी म्हणजे काही आपल्याला छेद समान करावे. 5 वजा 1/5 बरोबर 4/5. ठीक आहे. म्हणजे शिल्लक काम किती आलं आपलं 4/5 बरोबर आहे. आता बी चं काम, बी चे काम बी ने काय केलेलं आहे जे शिल्लक काम राहिलेलं आहे पहा बरं का. आता बी ने काय केलंय म्हणजेच बी म्हणजेच काय आपला ब. ठीक आहे बली वापर पहा बरं कुठे दिलेलं आहे आपल्याला राहिलेल्या कामातले अर्धे काम ब ने संपवले. आता राहिलेलं काम किती होतं 4/5 याच्यातलं अर्ध काम बी ने संपवले. अर्ध काम म्हणजे 1/2 काम बरोबर आहे. बे 4 2/5 ठीक आहे. आता ब चे काम किती आलं 2/5. आता शिल्लक काम किती राहिलं अर्ध त्यातलंच 2/5 काम शिल्लक. हे काम कोणी करायचंय हे काम करणार आहे क म्हणजेच आपला सी हे काम करणार आहे. मग सी हा 2/5 काम 2/5 गुणिले त्याला किती दिवस लागतात एका दिवसामध्ये किती करतो तो 1/30 म्हणजेच गुणिले 30 5 30 6 गुणिले 2 म्हणजेच 12. म्हणजे सी ला शिल्लक राहिलेलं काम करण्यासाठी किती दिवस लागतील 12 दिवस लागतील. पहा हे 30 कुठून आलेले आहे तर 30 म्हणजेच कुठे आहे क हा एकूण काम 1/30 काम करतो एका दिवसामध्ये. म्हणून आपण याला काय केलेलं आहे 30 ने गुणलेलं आहे एका दिवसाचं काम. आता सी हा 2/5 12 आलेला आहे. 2/5 कशा आले लक्षात आलंय का. आपण काय केलेलं आहे पहा पहिल्यांदा 4 दिवसाचे काम काढलं 1/5 आलं. ते एकूण शिल्लक एकूण जे काम होतं एक त्यामधून चं काम वजा केलं मग खाली शिल्लक राहिलं 4/5 काम. मग 4/5 कामातलं निम्म काम अर्ध काम हे ब ने केलेलं आहे. म्हणून आपण 1/2 ने काय केलं त्याला गुणलेलं आहे. आता मग किती शिल्लक राहिले पुढं 2/5 काम शिल्लक राहिलं. मग शिल्लक 2/5 काम जर राहिलेलं आहे त्यातलंच सी ला हे म्हणजेच आपल्याला क ला हे काय करायचं आहे काम करायचं आहे. म्हणजेच क ने हे 2/5 काम करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे 2/5 गुणिले 30 सोडून घेतल्यानंतर 6 गुणिले 2 12 म्हणजे 12 दिवस क ला तेच काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागणार आहे. ठीक आहे. पाहूया आपला पुढच्या प्रकारचा प्रश्न. 10व्या प्रकारचा प्रश्न आहे ए एका कामाचा 2/5 भाग 12 दिवसात पूर्ण करतो तर बी त्याच कामाचा 3/4 भाग 15 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. आता आपल्याला काय दिलेलं आहे पाहिजे या उदाहरणामध्ये ए ते काम किती दिवसात पूर्ण करतो नाही दिलं तसं नाही दिलं आपल्याला फक्त त्याचा काही भाग किती दिवसात पूर्ण करतो ते दिलेलं आहे. तसंच बी हा किती दिवसात काम पूर्ण करतो ते पण नाही दिलेलं. बी हा फक्त 3/4 भाग 15 दिवसात पूर्ण करतो असं दिलेलं आहे. तर आम्ही विचारलेलं आहे की दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर पाहूया आपण ए हा 2/5 भाग काम 12 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात 12 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल 12 गुणिले 5/2 12 त्याले 6/5 दिवसात. आपण काय केलं आता आपण काय काढलेलं आहे
की याचं 2/5 भाग काम करतात 12 दिवसामध्ये, तर पूर्ण एक काम पूर्ण करण्यासाठी त्याला किती लागतील? मग 12 गुणिले 5/5 याचाच काय होईल? व्यस्त, बरोबर 30 दिवस लागतात. आता याच पद्धतीने आपण बी च काढू. बी हा 3/4 भाग काम किती दिवसामध्ये करतो? 15 दिवसामध्ये करतो, बरोबर आहे. 15 दिवस लागतात. तर पूर्ण काम, तर मग पूर्ण काम किती दिवसात करेल? पूर्ण काम एकटा पूर्ण काम 15 गुणिले 4/3 याचं काय येईल? व्यस्त. 3 1 3 3 5 15 5 चौक 20 दिवस. ठीक आहे, किती आले? 5 चौक 20 दिवस. आता आपण पाहूया ए चं 1 दिवसाचं काम. ए चे 1 दिवसाचं काम, 1 दिवसाचे काम. ए चं 1 दिवसाचं काम किती असेल? 1/30, बरोबर आहे, कारण पूर्ण काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. बी चे 1 दिवसाचे काम, बी चे 1 दिवसाचे काम, बी चे 1 दिवसाचे काम असेल 1/20, कारण का बी ला ते काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. मग एका दिवसाचं काम 1/20 व्यस्त मध्ये असतं. आपण हे पहिल्या भागामध्ये सर्व पाहिलेलं आहे. आता दोघे मिळून ते काम, दोघे मिळून आता सोडवायचं आपल्याला, दोघे मिळून. ठीक आहे, मग ए अधिक बी, ए अधिक बी चे 1 दिवसाचे काम, 1 दिवसाचे काम किती असेल? दोघे मिळून 1 दिवसाचे काम 1/30 अधिक 1/20. ठीक आहे, बरोबर. आपण याचं काय करू? छेद समान करून घ्यायचा. छेद समान किती होईल? 60. इथं किती? मग 3 ला किती म्हणू लागेल? पहिल्या अंशाला 2 ने, बरोबर आहे, दुसऱ्याला 3 ने, म्हणजे किती आलं? हे आलं 5/60. हे काय आलं? दोघे मिळून ए अधिक बी च 1 दिवसाचं काम आलं 5/60. ए अधिक बी चे पूर्ण काम करण्यास 65 दिवस लागतील, बरोबर आहे, दिवस लागतील. मग 5 1 5 12 5 60 म्हणजे किती? 12 दिवस लागतील. अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेमध्ये दोघे मिळून ते काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतील. आता आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काय केलेलं आहे? भागामध्ये दिलं होतं, आपण त्यांना पूर्ण काम करण्यास लागणारे एकूण दिवस काढले. एकूण दिवसावरून त्या प्रत्येकाचं एका दिवसाचं काम काढलेलं आहे. बीचं सुद्धा आपण एकूण दिवस काढले, तेव्हा बीचं एका दिवसाचं काम काढलं. मग दोघांचंही एका दिवसाचं काम काढलेलं आहे. दोघांचं एका दिवसाचं काम काढल्यानंतर दोघांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ते सुद्धा आपण व्यस्त घेऊन या ठिकाणी काढलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचेच आपले उदाहरण असतात. प्रश्न 11वा आणि प्रकारही 11वाच. आता या प्रकारामध्ये काय दिलेलं आहे पहा, अ व ब एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, ब व क तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर अ व क तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आपल्याला तिघे जण दिलेले आहेत, अ ब आणि क, परंतु आपल्याला काम करताना दोघांची जोडी घालून दिलेली आहे. अ अधिक ब, त्याच्यानंतर ब अधिक क आणि अ अधिक क, अशा जोडीने तिघाचं पण आपल्याला काम दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे तिघ एकत्र मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील. पाहूया कशा पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. ठीक आहे, अ अधिक ब पूर्ण काम
अधिक ब पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतात? 20 दिवसात. ठीक आहे. म्हणून अ अधिक ब एका दिवसात अ व ब चे एका दिवसाचे काम 1/20. अ व ब याचे एका दिवसाचे काम 1/20. त्याच पद्धतीने दुसरं पाहूया आपण. ब व क ब अधिक क पूर्ण काम ब व क पूर्ण काम किती दिवसात करतात? 15 दिवसात. ठीक आहे. म्हणून ब अधिक क चे 1 दिवसाचे काम 1 दिवसाचे काम 1/15. त्याच पद्धतीनं तिसरं आहे अ अधिक क म्हणजे अ व क पूर्ण काम किती दिवसात? 12 दिवसामध्ये. ठीक आहे. मग अ अधिक क 1 दिवसात अ व क चे 1 दिवसाचे काम ते किती? ते 1/12. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता त्यांचं 1 दिवसाचं काम मिळालेलं आहे. मग आता सोडून घेऊ आपण. पहा, प्रथम पहा 1 दिवसाचे काम अ अधिक ब बरोबर आहे. दुसरा ब अधिक क आणि अ अधिक क या प्रत्येकाचं 1 दिवसाच्या कामाची बेरीज आपण करतोय. किती आहे? पहिली आता 1/20 अधिक 1/15 अधिक 1/12. बरोबर आहे. आता यांची पण बेरीज करावं लागेल. यांची पण बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. आता अ किती आहेत? 2. बरोबर आहे. म्हणजे 2 बाहेर येतील. पहा, अ ब सुद्धा 2 ब होते म्हणून ब लिहिलं फक्त, आणि क सुद्धा 2 क होतात. 2 बाहेर काढलेले आहेत आपण. ठीक आहे. बरोबर. आता या तिन्हीचा आपल्याला छेद काय करावं लागणार आहे? समान करावं लागणार आहे. किती येईल समान छेद? किती? 60. समान किती आहे? छेद 60 येईल. आता 20 ला 60 होण्यासाठी 20 त्रिक 60 3 अधिक 15 चौक 60 म्हणून 4 अधिक 12 पंचे 60 म्हणून 5. ठीक आहे. बरोबर. पुन्हा पुढे सोडून घ्या. आता किती झाले? 5 आणि 4 9 9 3 12 म्हणजे 12/60 म्हणजेच किती झालं? 12 पंचे 1/5. आता पुन्हा खालच्याला घ्या. अ अधिक ब अधिक क बरोबर. आता हे 2 काय होतील? या बाजूला जातील. म्हणजे 1/5 गुणिले 1/2 या ठिकाणी गुणिले आहेत. ते दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होईल? भागिले होईल. मग काय होईल? 1/10. म्हणजे तिघाचं एका दिवसाचं काम आलेलं आहे. पहा, 1/10. तिघे मिळून एका दिवसामध्ये 1/10 काम करतील. पुन्हा लिहून घ्या आपण. पहा, तिघे मिळून एका दिवसात 1/10 काम करतील. किती? 1/10 काम. मग पूर्ण काम 10 दिवसात करतील. पूर्ण काम 10 दिवसात करतील. पहा, आता आपल्याला तिघे मिळून एका दिवसामध्ये 1/10 काम करत असतील
तर तेच तिघे मग पूर्ण काम हे किती दिवसात करतील? 10 दिवसात करतील. याच कामाचा काय असतो? व्यस्त असतो. ते आपल्याला सापडलेलं आहे. आता काय झालेलं आहे तर याच प्रश्नामध्ये कधी कधी आपल्याला काय होतं, तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं विचारतात, किंवा आता काय विचारतील याऐवजी त्यापैकी एक कुणीतरी देतील. पहा अ ब क आता याच प्रश्नामध्ये जर आपण वाढीव प्रश्न घेतला, अ अथवा ब अथवा क एकट्याने किती करेल? पहा एकट्याने किती दिवसात पूर्ण करेल? पहा अ अथवा ब अथवा क ला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? जर असं विचारलं असतं तर आपण कशा पद्धतीने सोडवलं असतं? पहा याच उदाहरणामध्ये आपण पुढचा एक वेगळा प्रकार घेऊया. एकट्याने विचारलं असेल आपण काय करूया, ब ला किती लागतात दिवस एकट्याला ते काम करण्यासाठी ते काढून घेऊ. आता ते कसं काढायचं? पहा आता ब च 1 दिवसाचं काम काढू. ब चे 1 दिवसाचे काम, ब चे 1 दिवसाचे, ब चे 1 दिवसाचे काम. आता कसं काढणार ब च 1 दिवसाचं काम? आता आपल्याला तिघांचं 1 दिवसाचं काम माहिती आहे, अ अधिक ब अधिक क. ठीक आहे. आता वजा करायचं आपल्याला. वजा कशाचं करावं लागेल? अ आणि क चं काम वजा केलं, अ आणि क चं काम वजा केलं का आपल्याला ब चं काम मिळणार आहे. मग वजा अ अधिक क, बरोबर आहे. वजा अ अधिक क. आणि अ आणि ब किती आहे? अ आणि ब आहे 1/10. एका दिवसाचं काम पायदं दिलेलं आहे 1/10. आणि अ आणि क चं एका दिवसाचं काम किती आहे? 1/12 आहे. 12. ठीक आहे. छेद समान करून घ्या. छेद समान किती येईल? 60. 22 60 वजा 12 पंचे 60 बरोबर 1/60 काम. ठीक आहे. पहा ब चं एका दिवसाचं काम आलं 1/60. म्हणजेच ब ला पूर्ण काम करण्यासाठी, ब ला पूर्ण काम करण्यास 60 दिवस लागतील. 60 दिवस लागतील. याचाच काय होईल? व्यस्त येईल. पहा मग अशा पद्धतीनं आपण ए ला किंवा अ ला किती लागतात, ब ला किती दिवस लागतात आणि क ला सुद्धा किती दिवस लागतात हे आपण या उदाहरणामध्ये अशा पद्धतीने काढू शकतो. पहा आपण प्रत्येक गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे, कारण हे उदाहरण अत्यंत सोपं असतं. फक्त ते आपल्याला पूर्ण समजावं यासाठी आपण प्रत्येक गोष्ट लिहित असतो. परीक्षेमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लिहिण्याची आवश्यकता नाही. ते तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही काही गोष्टी यामधल्या तोंडी सुद्धा करू शकतात. आहे 12व्या प्रकारचा हा 12वा प्रश्न आहे. काय अ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, ब तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून 5 दिवस काम करतात. नंतर ब काम सोडून जातो, तर शिल्लक काम पूर्ण करण्यास अ ला किती दिवस लागतील? पहा या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, अ आणि ब दोघांचंही काम करण्याचे एकूण दिवस पण दिलेले आहेत. दोघं अ आणि ब सुरुवातीचे 5 दिवस एकत्र काम करतात, काही काम करतात. त्यानंतर ब हा काम सोडून निघून जातो. मग त्यानंतर शिल्लक राहिलेलं काम अ ला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. काढूया आपण. पहा अ ला अ चे 1 दिवसाचे काम, अ चे 1 दिवसाचे काम, अ चे 1 दिवसाचे काम, अ चे 1 दिवसाचे काम किती आहे? अ चे 1 दिवसाचे काम एकूण काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. म्हणजे 1 दिवसाचे काम किती आहे? 1/20 आहे. ब चे 1 दिवसाचे काम, ब चे 1 दिवसाचे काम, ब चे 1 दिवसाचे काम ते किती आहे? ब ला ते काम करण्यासाठी 25 दिवस लागतात. म्हणजे ब चे 1 दिवसाचे काम 1/25. आता दोघांचे 1 दिवसाचे काम, दोघांचे 1 दिवसाचे काम, दोघांचे 1 दिवसाचे काम ते किती असेल? ते असेल 1/20 अधिक 1/30.
25. ठीक आहे, सोडून घ्या. पहा छेद समान करायचं म्हणजे किती येईल? छेद याचा येईल छेद 100 येईल. 20 100 आणि 25 चौक 100 म्हणजे किती आलं? 9/100. बरोबर आहे. मग आता काय करायचं? आपल्याला दोघांचं काढून घ्यायचं. दोघांचं 5 दिवसाचं काम. दोघांचे म्हणजे कोणाचं? अ अधिक ब चे दोघांचे 5 दिवसाचे काम. सुरुवातीचं 5 दिवस तिने काम केलेलं आहे. 5 दिवसाचे काम ते किती येईल? 5 दिवसाचं काम 5 गुणिले 9/100. बरोबर आहे. 5 × 5 = 20. ते किती आलं? 9/20. बरोबर आहे. आता आपल्याला काढायचं शिल्लक काम. कारण पहा शिल्लक काम सुरुवातीचे 5 दिवसाचं काम झाल्यानंतर ब हे काम सोडून निघून गेलेलं आहे. मग शिल्लक किती काम राहिले ते आपल्याला काढायचं. मग शिल्लक काम कसं आहे? 1 हे पूर्ण काम 1 वजा 9/20. बरोबर. आता छेद समान करून घ्या. छेद समान करायचं म्हणजे 20. इथं सुद्धा 20 वजा 9 येईल. बरोबर आहे. शिल्लक काम आलेलं आहे 11/20. बरोबर आहे. अचं 1 दिवसाचं काम. अचे 1 दिवसाचं काम. अचे 1 दिवसाचे काम किती आहे? अचे 1 दिवसाचे काम आहे 1/20. पहा मग अला शिल्लक राहिलेलं काम किती आहे? 11/20. अला 11/20 हे जे शिल्लक राहिलेलं काम आहे 11/20 काम करण्यास 11/20 गुणिले याचा एका दिवसाचा व्यस्त त्या कामाचा व्यस्त 20 ला 20 गेले खाली किती राहिले? 11. काम करण्यास 11 दिवस लागतील. अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेमध्ये अला ते शिल्लक काम करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत? 11 दिवस लागणार आहेत. अशाच पद्धतीने परीक्षेमध्ये विचारले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपण आपल्या या सिरीज मध्ये घेणार आहोत. आज आपण पाहिलेला आहे या सिरीजचा भाग 2. आपण लवकरच घेऊन आहोत. याच्यात थोडेसे उच्च काठिण्य पातळी वाढलेला आणि PSI असेल, बँक परीक्षेसाठी, ज्या मोठ्या परीक्षेसाठी MPSC सारख्या परीक्षेसाठी विचारलेले प्रश्न, विचारलेले विविध प्रकारचे प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये भाग 3 मध्ये लवकरच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण भाग हा आपला अपलोड झाल्याबरोबर आपल्याला त्याचं पहिलं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल.